वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका करू संसार श्रमा. संसार करू नका म्हणतात, मग काय करा, पाव भर गांजा आणा. आणसा नाही तर नका करू संसार श्रमा. संसार करा पण कसा, पक्ष अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते तैसे असावे संसार. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा. संसार करा पण कसा, नका गुंतू विषय कामा. संसारात राहून देवाचं वचन. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारात असावं पण असून नसल्यासारखं असतं. संसारात असावं पण भजन करावं देवाचं. तेने माया जाळ तुटेल. महाराज तुम्हाला दुसऱ्या साधनाची गरज पडणार नाही. अभंगाचं दुसरं आणि नका म्हणूगा भाराचे भरी. आणि नका म्हणूगा भाराचे भरी. आणि नका पडूगा भाराचे भारी. आणि नका पडूगा भाराचे भारी. येथे आहे थोडी नागवण, येथे आहे थोडी नागवण. आणि नका पडूगा भाराचे भरी. आणि नका पडूगा भाराचे भरी. तेथे आहे थोडी नागवण, तेथे आहे थोडी नागवण. आणि नका पडूगा भाराचे भरी. आणि गाभाडाचे भरी, गाभाडाचे भरी, गाभाडाचे भरी. महाराज म्हणतात, अनेक नका पडू गाबळाचे बरी, तेथे आहे थोरी नागवण. थोरी म्हणजे मोठी, नागवण म्हणजे फसवणूक. अनेक नका पडू गाभाळाचे भरी. अनेक नका पडू म्हणजे काय, नामस्मरणाच्या पलीकडे दुसऱ्या साधनाच्या नादी लागून. दुसरं साधन ज्या अर्थी महाराज म्हणतात अनेक नका पडू गाभाळाच्या भरी, त्या अर्थी दुसरं काहीतरी साधन आहे. मग कोणतं साधन? ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. कृते ध्याय तो विष्णू त्रेताया मेजतो मग द्वापारे परिचर्याणाम कळवतो धरी कीर्तनात. प्रत्येक युगानुसार जगाचा मालक भेटण्याचं साधन होतं. कृते ध्याय तो विष्णू. कृत युगामध्ये जगाचा मालक ध्यानानं भेटायचा. ध्यान केलं की जगाचा मालक प्रगट व्हायचा, डोळ्यासमोर दर्शन द्यायचं, ध्यानानं मिळायचा. पण त्या कृतयुगामध्ये ध्यान हे 15-15, 20-20 तास ध्यान असायचं. आता ध्यान नाही, कीर्तनात लोक ध्यान निद्रा करतात. निद्रा झोपता तो ध्यान शक्य आहे का? शक्य नाही, अशक्य आहे. कृते ध्याय तो विष्णू. दुसरं सांगितलं त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगामध्ये जगाचा मालक मिळायचा, यज्ञान मिळायचा. यज्ञ हत्तीची जेवढी सोंड असते ना, तेवढी गावरान तुपाची धार त्या यज्ञामध्ये ओतली जायची.
तेवढी गावरान तुपाची धार. हल्लीच्या काळामध्ये ज्याच्या घरी गाई म्हशी त्याला कधी कधी दिवाळी दसऱ्या दिवशी ऐन सणाच्या दिवशी त्याला विकत तूप आणावं लागते. एवढंच नाही, काही काही पंक्तीमध्ये बाजू गावरान तूप नाही वाढत, डालडा वाढतात. आज आम्हाला गावरान भेटलो, चांगली गोष्ट आहे बाबा. नाही का, द्वापारी परिचर्याणा, द्वापार युगामध्ये पूजेनं देव मिळायचं. बरं आहे का, त्या देवाची पूजा 5-5, 6-7 देवाची पूजा चालायची. 6-7 तास. द्वारकेला जरी गेले की नाही तुम्ही, आता वृंदावनला जरी गेले की नाही, तरी 5-5 मिनिटामध्ये पडदे पण करतात ते. महाराष्ट्रातले लोक जाऊ द्या का हो, आम्ही फार दुरून आलो, आम्हाला देवाचं दर्शन घेऊ द्या, आम्हाला निघू द्या. आमचा प्रवास फार 1000 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. नाही नाही नाही, अभी भगवान सो रहे हैं. देव झोपतो. बरं 5 मिनिटं झाले, दर्शन झालं नाही, लगेच तात्काळ फक्त उघडतात पडदा, एक वेळ दर्शन पाहिले लगेच बंद करतात. अभी भगवान खाना खा रहे. वृंदावनामध्ये देव जेवते, वृंदावनामध्ये देव झोपते, आणि आमच्या पंढरपूरच्या मालकाकडे अरे 24 तास तो विटेवरचा मालक पेटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवून 24 तास वाट पाय उभा भेटीच्या आवडी, कृपाळू तातडी उठता वेळ. प्रत्येक ऐका, ह्या हिंदुस्थानात नाही, संपूर्ण विश्वामध्ये तुमचं डोकं ज्या मूर्तीच्या ज्या चरणावर टेकेल, मला असं वाटतं फक्त महाराष्ट्रातली पांडुरंगाची मूर्तीच आहे. पांडुरंग परमात्मा असा एकमेव देव आहे की त्याच्या चरणावरती डोकं टेकवू शकतो आपण. नाहीतर कोणत्याच देवाचं तुम्हाला एवढं जवळून दर्शन नाहीये. बरं हा ऐका, त्या पलीकडचं बोलू. पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवाच्या तोंडाकडे कधीच पाहायचं नाही. तुम्हाला एक दर्शनाची खरी पारख सांगतो, दर्शन कसं घ्यायचं. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर, मंदिरात गेल्याच्या नंतर देवाच्या तोंडाकडे पाहायची गरजच नाही. का गरज नाही? जे बारी असते की नाही आपली बारी, त्या लाईन म्हणून आपण देवाला मन भरून डोळे भरून पाहून घ्यायचं, डोळे भरून. आणि बरोबर ज्या वेळेस आपला नंबर आला, फक्त हात आणि डोकं टेकवायचे प्रयत्न करायचे. आपले काय काही थांबले तरी देवा पुढे आल्याच्या नंतर असं करतात, आणि तो पोलीस राहतेच बिचार उभा मागे. म्हणजे दर्शनाचं खरं सांगतो तुम्हाला, तिथं गेल्याच्या नंतर देवाच्या तोंडाकडे कधीच पाहायचं नाही. दर्शन लाईन मध्ये लागताना देवाला डोळे भरून मन भरून पाहून घ्यायचं. देवाला किती सुंदर दिसतो देवा, तो सुंदर ते दान उभे विटेवरी कर कटेवरी घेऊन या, तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायण श्रीमुख. लाईन मध्ये असताना एवढं म्हणायचं, तिथं गेल्याच्या नंतर फक्त डोकं, 2 हस्त आणि 3रं मस्तक एवढंच टेकवायचं. तिथं गेल्याच्या नंतर देव का एवढा सोपं आहे का? मग का अनेक नका पडू गाभाळाचे बरी देत आहे थोडी नागवण. एखाद्या जगाच्या मालकाला काहीच लागत नाही. बरं, भावी तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. किती जगाचा मालक साधं सोपा आहे. भाव शुद्ध अंतकरण काय करायचं, भावे तुळशीदळ. दळ म्हणजे पान, तुळशीचं पान. देवाला काय समर्पित करायचं, एक पाणी घ्यायचं, एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, तुळशीचं पान घ्यायचं, देवाला समर्पित करायचं. म्हणावे पतित वेळोवेळा. त्याच्या समोर पतित स्वतःला म्हणून घ्यायचं. तुकोबरायांची भाषा सांगू तुम्हाला. हा तुकोबराय, तुकोबरायांचं जीवन चरित्र म्हणजे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवस. तरी तुकोबा कधी कधी म्हणतात, काय उद्धार पावे, काय कृपा करी नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, घरात समाधान चित्त माझे. एवढं भजन करताना सुद्धा तुकोबरा पतित स्वतःला म्हणून घेतात. हे तुकोबरांचं सामर्थ्य आहे. मग तुकोबरांतात फक्त त्या देवाचं भजन करा. त्या देवाचं कोणतं भजन? तुकोबरांतात माझ्या माग सर्वजण बोला विठोबार कुमार
पूर्ण द्यायचं उत्तर नाही. विठोबा रुक्मिणी भजन झाले, पूर्ण द्यायचे. चालू केला पूर्ण उत्तर द्यायचे. आता भजन झालं, कोणच टाळ्या वाजवल्या? कोणी कोणी वाजवल्या? हात वर करा बरं. ज्यानं असा हात वर केलाय त्यानं 100% वाजवली आहे. ज्याचा हात असा आहे अशी वाजवली महाराज मी अशी, पण टाळी वाजवली, अशी वाजवली पण वाजवली. करा हात वर, कोणी टाळी वाजवली तर. आपला तर काही संबंधच येत नाही म्हणा. करा हात खाली. सर्वजण इकडे हात वर करा, सर्व उंच करा हात वर. दोघं हात करा हात वर. वा 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 वा. याच्या वेळी थोडा कॅमेरा फिरवा तुम्ही, पाय किती सुंदर दिसत त्यांचे हात. दाखवा आपले हात कॅमेरामध्ये असे, दाखवा कॅमेरामध्ये असे हात. एक टाळी वाजवा सर्वजण माझ्या पाठीमाग, मी जसं म्हणेन तसं. एक 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 जोरात वाजवा. विवऱ्याचे लोक लय मोळे हो. बाबा मी टाळे वाजवले की यांना सर्वांनी टाळे वाजवल्या. मग मी नंतर काय केलं, माझे हात दुखले, मी असं केलं, सर्वांनी डोक्यावर हात ठेवले. बरं झालं कोणा डोक्याने हात लावला. आता टाळ्या वाजवल्या, आता भजन गायचं माझ्या पाठीमागे सर्वांनी. बिना टाळ पकवाजाचं वाजवायचं सर्वांनी. सर्वांनी म्हणायचं, प्रत्येकानं म्हणायचं देवाचं भजन. जो म्हणणार नाही त्याला शेजार तरी शपथ. तुम्ही नाही म्हणणार पण शेजाराकडे पाहून तरी विचाराकडे तो जीवन जगला पाहिजे. अजून प्रत्येकाला म्हणायचा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 त्यांचा आवाज पाहू द्या किती. पांडुरंगा पांडुरंगा. मागच्या महिला मंडळी हा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा. आता पुरुष वर्गाचा आवाज आहे का? महिला मंडळी कोणीच म्हणू नका आता. पांडुरंगा पांडुरंगा. म्हणजे याच्यातला 70% आमचाच आवाज आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. सर्वजण बोला, सर्वजण. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा. काय बाजू म्हणता, पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा. एक काय द्या, एक काय. शाबास. पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोला तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा.
विठ्ठल पांडुरंगा 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा तुझेला हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुझेला हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा एवढं जरी भजन गायला आपलं एवढं अंतकरणापासून एवढं तिने माया जाळ येण काही क्षणामध्ये मायाचं जाळत होते काही क्षणामध्ये तिने माया जाळत होते एवढं फक्त भजन गावं लागेल आपल्याला पण हल्लीच्या काळामध्ये लोकांना भजन करायला वेळच नाही हो सहज आपण लोकांना म्हणा ना राम ते लोक म्हणतात तुम्हाला काय काम असं वाटते कदाचित याला आता स्वराज्य स्थापन करावं लागते आजचा दिन विशेष फार महत्वाचा 12 जानेवारी असं म्हणतात एकच वारी 12 जानेवारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नवीन शूर जन्माला घालणारी आई ती म्हणजे राजमाता आऊसाहेब जिजामाता ज्या वेळेस आई बहिणीची दिवसा अब्रू उठली जात होती मातृग तुमच्या कपाळावर जे कुंकू तुमच्या मालकाचं लावतात ना तुम्ही त्या कुंकवाचे खरे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आयुष्यभर विसरू नका शिवाजी नाव जर उलट वाचलं ना तुम्ही तर जीवाशी शब्द तयार होतो ज्या राजाने स्वतःच्या आयुष्याची उभ्या आयुष्याची शेवटच्या श्वासापर्यंत जीवाशी स्वतःच्या पर्वा केली नाही त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहासामध्ये अनेक राजे झाले पण महाराज कोणी झालं नाही आणि महाराज अनेक झाले पण राजा कोणी झाला नाही पण एका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहासाच्या पानामध्ये गिनीज बुकामध्ये ज्या राजाचं ज्या महाराजांचं नाव लिहिलं गेलं त्या राजाचं आणि त्या महाराजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दिवसाई बैठींची ज्यावेळी अब्रू इज्जत करून जात होती त्यावेळी राजमाता आऊसाहेब म्हणत देवीजवळ विनंती करत काय हे संपूर्ण विश्व इतका थैमान ह्या अफजल खानाने घातलेला आम्ही रामायण ऐकलंय रावण मारला तर राम प्रभू अवताराला आले द्वापारामध्ये कंस आला मातला तर श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले पण अफजल खान मातलाय कोण अवताराला येईल काही ज्या आऊसाहेबांच्या अंतकरणापासून हाक त्या जगदंबेनं ऐकली आणि एका असा वीर सुपुत्र जन्माला घातला त्या आऊसाहेबांना ज्यावेळी डोहाळे लागली ना डोहाळे त्यावेळेस काही माता मावळ काही साहेबांकडे गेल्या आऊसाहेब तुम्हाला काय खावं वाटते आता ज्या बायला डोहाळे असते महिला मंडळी चर्चा करताना दिसतात बाई काय खावं वाटते तुला हल्लीच्या बायांना चिंचानं बोराशिवाय दुसरं काही खावं वाटत नाही या 2025 मध्ये तर मुलतान माती खातात बाया मला तर कधी कधी प्रश्न पडतो जी बाई गरोदरपणा म्हणजे मुलतान माती खात असेल तर पोरग मोठं झाल्याच्या नंतर घराचा चुना काढीन ना आऊसाहेब तुम्हाला डोहाळे लागले काय खावं वाटतं तुम्हाला आऊसाहेब हे डोहाळे दिसतात तुम्हाला खाण्याचे डोहाळे थोडी आहे माऊसाहेब काय करा वाटते हाती तलवार घ्या वाटते घोड्यावरती स्वार वाटते आणि दुश्मनांचा नायनाट करा वाटतो ज्या आईचे डोहाळे असे असतील त्या आईच्या उदरातून कोण जन्माला येणार आहे असं म्हणतात राजे अंधार झाला दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊबाई साहेबांचा शिवबा पाहिजे मला असं वाटते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण त्याकरता राजमाता आऊसाहेब पुन्हा जन्माला येणे महत्वाचे पुन्हा जन्माला येणं महत्वाचे ऐका 8 ते 10 महिन्याच्या अगोदर आळंदीमध्ये एक 9 वर्षाचा पोरगा होता बाबा त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत हो शिक्षक मंडळीतील मारुती बाबा पुरेकर असतील कुराडे माऊली असतील छोटे माऊली कदम मोठे माऊली कदम सर्व गुरुवारी उल्हास बाबा सर्व महात्मे मंडळी समोर होती 9 वर्षाचं पोरग त्याला समोर घेतलं
त्याची अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत कितव्या वर्षी? 9 वर्ष. आपल्या पोराला सरळ बोलता येत नाही 9व्या वर्षी. 9 वर्षाचा पोरगा त्याची ज्ञानेश्वरी पाठ. पत्रकाराने मुलाखत घेतली का गाई वय वर्ष 9 म्हणजे 3ऱ्या वर्गात जाणारा तुमचा पोरगा आणि अख्खी ज्ञानेश्वरी पाठ. कसं काय घडलं एवढं? 3ऱ्या वर्गात ज्ञानेश्वर म्हणजे 9033 वर का? आई कसं काय घडलं? त्या आईनं दिलेलं उत्तर जरी तुम्ही तुमच्या अंतःकरणात भेटलं आणि ते उत्तर घेऊन जरी घरी गेले तर या समजेन 12 जानेवारी म्हणजे आऊसाहेब जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सार्थकी झालं. ती मातेने उत्तर दिलं, आई दादा तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता बरोबर विचारलाय. 9व्या वर्षामध्ये नक्की ज्ञानेश्वरी मुखत जर कशी झाली असेल तर ज्यावेळेस मला डोहाळे लागले होते हा माझ्या उदरात होता त्यावेळी 9 महिने 9 दिवसामध्ये मी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. किती पारायण? 108. आपलं नाही इथं नाही सांगितलं ते पूर्ण. आपली आई मोबाईल जे खावा तर बघे बाबा टपुके बाबा गुरुदरपणा. बरं त्याला अण्णा पोरांना जर विचारलं का रे पोरांनो मराठी बोला थोडं. जेठालालची बायको कोण रे? बबिता. म्हणजे किती कठीण काळ झालाय. बरं ते मुली काही माहिती नाही पण ते जसं चित्र दिसते तसं आपल्या अंतःकरणात ठसावते. ऐका ज्या बाईला डोहाळे लागले असतील ना गरोदरपणा असेल ना त्या बाईनं विश्व मावले ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जर वाचली तर त्या आईच्या उदरामधून ज्ञानोबारा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. ज्या मातेनं तुकोबरांचा गाथा वाचला त्या आईच्या उदरात तुकोबरा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला त्या आईच्या उदरामधून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचून. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाया त्या तरुणीला आई म्हणाया राजा तो शिलवान राजा तो कुलवान. म्हणून आनंदाने नंदत होती हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नंदत होती हिंदू मुसलमान. रात्री 12 वाजता जर एखादी स्त्री जर डोळ्यानं दिसते तर छत्रपती शिवाजी महाराज त्या मातेला वंदन करून आई म्हणायचे. त्या राजांचा इतिहास असा आगळा वेगळा आहे की आज रोजी त्या राजाचा इतिहास सुद्धा अमेरिकेमध्ये इंग्लिश ट्रान्सलेट करून त्या अमेरिकेतल्या पोरापोरींना शिकवला जातो. इतिहास असतात. बरं आपल्याला इतिहास दाखवतात. आपल्याला 2 मार्काचा इतिहास पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचा इतिहास मला असं वाटतं 2 मार्काचा इतिहास आहे. हो इतिहास 2 मार्काचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. चला असू द्या. आज 12 जानेवारी आहे. संस्कार फार महत्वाचे. तुमच्या पोरापोरींना बाळांना लहान पोरांना इथं हात धरून आणा. परमार्थाशिवाय दुसरा तरुण उपाय नाही. जर कदाचित लहानपणा जर तुम्ही पोरापोरींना जर चांगले संस्कार जर लावले तर म्हातारपण तुमचं सुखाण केल्याशिवाय राहणार नाही. हो नाही का? लहानपणात जर मात्र ते संस्कार जर नाही टिकले तर तुमच्या कमरेमध्ये लाथ बसल्याशिवाय राहणार हे लक्षात ठेवा. नाही त्या गोष्टी घडतायत. स्वतःच पोरग दारू पिऊन घरात येते ना आईला ठोकते. आईच्या कानात नाही ते पुरतं पाळा मिळतात इथं नाही सांगितलं ते पूर्ण कदाचित मला असं वाटते ही फक्त संप्रदायाची हीच पवित्र नारदाची गादी. सध्या ह्या संप्रदायाचं एवढंच मात्र हे व्यासपीठ सुखाण आहे समृद्धीनं आहे की ह्या व्यासपीठावरती देव देश आणि धर्म आणि संस्कार शिकवले जातात. फक्त एवढीच पवित्र नारदाची गादी आहे. सर्वांनी हरिभजनाच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही आहे. तुकोबरांचा देवाचं भजन जर केलं तर जगाचा मालक कृपेचा सागर आहे. तो भक्ता करता काही हे करतो अभंगाचं शेवटच्या 2 मिनिटात भैरवी घ्या फक्त.
आणि नका पराड गाभाराचे भरी आणि नका पराड जगाचा मला किती कृपेचा सागर आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये तुम्हाला भक्त प्रल्हादाची आणि हिरण्यकश्यपूची कथा ऐकायला मिळाली असते. किती कृपेचा सागर आहे. हिरण्यकश्यप बाप नास्तिक, बाप म्हणतो नाव घेऊ नये देवाचे. हे ब्रिज हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात जर तुम्हाला राहायचं असेल तर या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घेऊ नये. बाप म्हणतोय बाप जगाचा मला म्हणतो तू चतुर आहे रे, मागणी मागताना तू फार चतुराईने मागली रे, पण तुला माहिती नाही की मी जगाचा मालक आहे, चतुराचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची चतुरांचा शिरोमणी. राज्यात नाही हरिभक्त पाठवला देवानं, त्याच्या पोटी हरिभक्त पाठवला. पोरग म्हणते बाबा देवाच्या भजनाशिवाय पर्याय नाही हो. बाप म्हणतो त्या देवाचा माझा 36 चांगला, त्याचं मला एक सेकंद सुद्धा जमत नाही गड्या. पोरग म्हणते नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. श्रीमद भागवतामध्ये 21 प्रकारची शिक्षा स्वतःच्या बापानं स्वतःच्या पोराला केलेली. काय केली? पोरग मेलं पाहिजे म्हणून. हल्लीच्या काळामध्ये लोक नवस करतात, पोरग झालं पाहिजे म्हणून, पोरग झालं पाहिजे म्हणून, पोरग झालं पाहिजे म्हणून नवस करतात. आणि हिरण्यकश्यपूला 7 पोरगा जगाच्या मालकानं दिला, जगाच्या बापानं दिला, तर हिरण्यकश्यप म्हणतो पोरग मेलं पाहिजे म्हणून. ऐका नाही ते शिक्षा तरी डोंगरावर फेकला. वाचले भक्त प्रल्हाद. अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, होलिकेमध्ये वाचले भक्त प्रल्हाद. कडक तापलेला कळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, वाचले भक्त प्रल्हाद. सापाचं विष पिण्याकरता दिलं, वाचले भक्त प्रल्हाद. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, वाचले भक्त प्रल्हाद. कशामुळे वाचले? नारायण नारायण नारायण. तुका म्हणे हात कृपेचा सागर. किती कृपेचा सागर आहे. भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लागू नाही देत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निभाराया. तुका म्हणे हात कृपेचा सागर. पण कोणा करता? नामासाठी पार पाववील. जो त्याचं नाव घेईल त्याच्या करताच हा जगाचा मालक कृपेचा सागर आहे. अनेक नका पडू गावळाचे बरी तेथे आहे थोरी नागवड अति जास्त तू. आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जे विठ्ठल सूचना झाल्याशिवाय कोणी उठणार नाही. सर्वांनी काळजी घ्यायची. जागे आणि उठांना ज्या जागेवर तुम्ही बसल्यात त्या जागेचं दर्शन घ्यायचं. का दर्शन घ्यायचं? तर त्या जागेमध्ये तुमच्या ठिकाणी बसले तिथं संपूर्ण कीर्तनाचं तुम्ही श्रवण केलेलं पुण्य त्या ठिकाणी असते. कीर्तनकार लोक सुद्धा पाहत असतात. तुम्ही ज्यावेळेस विनेकरी इथे येतो त्यावेळेस कीर्तनकार नारदाच्या गादीच्या पाया लागतात. का लागतात पाया? मी जेवढं केलेलं पुण्य ते पुण्य मला मिळावं याच्या करतात. जर कीर्तनकार जर नारदाच्या गादीच्या पाया जर काही लागला तर विनेकराला पुण्य झालं. त्याच्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं दर्शन घ्यायचं आणि मात्र इथून कीर्तन करायचं. भजन करायचं सर्वांनी बरं का. ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्वांनी ऐसा मुक्तांचं भजन करायचं. याला थोडा आवाज द्या, इको द्या भक्ताला थोडा. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई ब्रह्म चित्कला मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. आदि
मुक्ताबाई शक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई ब्रह्म कला मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई करुणागण मुक्ताई ज्ञानेश भगिनी मुक्ताई प्रेममूर्ती मुक्ताई माझी माऊली मुक्ताबाई ओ नमो चित्तला संत मुक्ताबाई ओम 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 नमो चित्तला संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई एवढं प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस शिवास आवडला सर्वांनी हात दूर करा जोरदार जय घोष द्यायचा सर्वांनी बिलकुल हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की माता राजमाता औसाहेब माता की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सनातन हिंदू धर्म की जय भारत माता की विठ्ठल जी जय